राष्ट्रवादी काँग्रेसचं असं का होतंय असा प्रश्न आजच्या घडीला तमाम महाराष्ट्राला पडलाय. तसं पाहिलं तर भ्रष्टाचार गैरव्यवहाराचे आरोप कोणत्याच राजकीय पक्षासाठी नवे नाहीत. पण त्यामुळे मंत्र्यांना शिक्षा होण्याच्या, त्यांना राजीनामा द्यावा लागण्याच्या घटना नवीन आहेत. गेल्या जिमतीम 5-6 वर्षात राष्ट्रवादीच्या 4 नेत्यांवर मंत्रिपद गमावण्याची वेळ आली. आधी अनिल देशमुख, मग नवाब मलिक, आता धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना विरोधी पक्षनेता असलेल्या देवेंद्र फडणवीसांमुळे देशमुख आणि मलिकांना पद सोडावं लागलं. आता राज्याला विरोधी पक्षनेता नसला तरी विरोधी पक्षांच्या दबावामुळे का होईना मुंडेंना पद सोडावं लागलं आणि कोकाटेंवर पाय उदार होण्याची वेळ आली आहे. म्हणजे फडणवीसांनी 2.5 वर्षात 2 मंत्र्यांच्या विकेट काढल्या, पण त्यांच्याच मुख्यमंत्रीपदाच्या केवळ 1 वर्षात विरोधी पक्षांनी 2 मंत्र्यांच्या विकेट मिळवल्या. त्यामुळे फडणवीसांपेक्षा सध्याच्या विरोधी नेत्यांचा या बाबतीतला स्ट्राईक रेट भारी असल्याचं सिद्ध होत आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बाबतीतच असं का होत आहे? शरद पवारांच्या नंतर अजित पवारांकडे नेतृत्व येऊनही पक्ष कशामुळे डॅमेज होतोय? आणि आता 2 मंत्र्यांच्या विकेट पडण्यामध्ये विरोधी पक्षांचा वाटा किती आहे की या हिट विकेट आहेत? सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. राष्ट्रवादी काँग्रेस मातब्बर नेत्यांचा पक्ष अशी याची ओळख. पण गेल्या काही वर्षात गोत्यात आणणाऱ्या नेत्यांचा पक्ष अशी नवी ओळख या पक्षाला मिळू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्तेत राहण्यासाठी जन्माला आलेला पक्ष आहे. त्यामुळे पक्षाचे नेते सत्तेशिवाय राहू शकत नाही असे एकेकाळी म्हटलं जायचं. कालांतराने असा लौकिक बाकीच्या सगळ्याच पक्षांना लाभला. हा भाग वेगळा, पण केडरचा विचार करायचा तर राष्ट्रवादी काँग्रेसचं संघटन राज्यपुरतं मर्यादित असलं तरी ते मजबूत होतं. पक्षाचे बहुतांश नेते आपापल्या मतदारसंघात प्रबळ होते आणि स्वतःच्या ताकदीवर निवडून यायचे. कार्यकर्तेही नेत्यांसाठी झटायचे. पण या पक्षाच्या नेत्यांवर अनेकदा भ्रष्टाचार गैरव्यवहाराचेही आरोप झाले आणि पक्षाची प्रतिमा मलिन होत गेली. खरं तर कोणताही पक्ष सत्तेत आल्यावर तो अधिक मजबूत होतो. अजित पवारांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत आल्यामुळे तो आणखी ताकदवान होणं अपेक्षित होतं. पण तसं होण्याऐवजी तो दिवसेंदिवस गोत्यात येत होता. खरं तर एरवी क्लीन इमेजचा आग्रह धरणाऱ्या भाजपसोबत सत्तेत मांडी लावून बसल्यावर राष्ट्रवादीतली गैरव्यवहारांची परंपरा खंडित होईल असं अनेकांना वाटत होतं. पण तसं काही घडलं नाही. मंत्रिपदावर बसलेल्या नेत्यांची नावच गैरव्यवहारात येत राहिली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता महायुती सरकारच्या काळात आधी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर राजीनाम्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात अनिल देशमुख गृहमंत्री होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी त्यांच्यावर 100 कोटींची वसुली करायला सांगितल्याचा आरोप केला. शिवाय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अंटेलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती. यामुळे देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली. त्यांच्या मागे ईडी सीबीआय चौकशीचा ससेमिरा लागला. ईडीने 2021च्या नोव्हेंबरमध्ये आणि पुढे 2022च्या एप्रिलमध्ये सीबीआयने त्यांना अटक केली. देशमुखांना राजीनामा द्यावा लागला आणि ते कोठडीत गेले. यात सरकारमधले अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांचंही नाव पुढे गैरव्यवहारात समोर आलं. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुर्ल्यातल्या जमीन विक्री प्रकरणात त्यांचा सहभाग उघड झाला. ईडीने त्यांच्यावर मनी लॉन्ड्री कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आणि मलिकांना राजीनामा द्यावा लागला. या दोन्ही प्रकरणात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रान उठवलं होतं. सभागृहात आणि रस्त्यावरही भाजपने या दोघांच्या विरोधात मोठी मोहीम उघडली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या त्या 2.5 वर्षांच्या काळात 2 मंत्र्यांना घरी पाठवण्यात भाजपला यश आलं. आता फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी आहे. पण या सरकारला जेमतेम 1 वर्ष पूर्ण झाला असताना, सरकारकडे विक्रमी बहुमत असताना, विरोधक तुलनेने शांत असताना याच पक्षाच्या 2 मंत्र्यांवर राजीनामा देण्याची वेळ आली आहे. फरक एवढाच आहे की महाविकास आघाडी सरकारच्या काळात फडणवीस विरोधी पक्षनेते होते. सध्या मात्र विधिमंडळात कोणीही विरोधी पक्षनेता नाही. अनिल देशमुख आणि नवाब मलिकांच्या राजीनाम्यांमध्ये फडणवीसांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाट्यांच्या बाबतीत मात्र विरोधी नेत्यांच्या एकीचं बळ कामाला आल्याचं दिसतंय. पण राष्ट्रवादी काँग्रेसवर यापूर्वीही अशी वेळ आली होती, पण पक्ष डॅमेज होताना दिसत नव्हता. यावेळी पक्ष डॅमेज होतोय आणि अजित पवार काहीसे बॅकफुटला जाताना दिसतायत. मग आत्ताच असं का होतंय हे समजून घेऊयात. अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व शरद पवार करत होते. तेव्हाही काही नेत्यांमुळे पक्ष अडचणीत आला होता, पण शरद पवारांच्या दबदब्यामुळे प्रत्येक वेळी तो त्यातून अलगद बाहेर पडला. आता अजित पवार पक्षाचे नेते आहेत. नेत्यांच्या कारनाम्यांची परंपराही सुरूच आहे, पण तो त्यातून सहजासहजी बाहेर पडताना दिसत नाही. उलट जास्तच अडचणीत येतोय. यामागचं मुख्य कारण आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात असलेला फरक. शरद पवार मुरब्बी नेते आहेत. ते वाऱ्याची दिशा अचूक ओळखतात. अडचणीच्या वेळी कामी येतील असे संबंध त्यांनी सर्व पक्षांमध्ये निर्माण केलेत. शिवाय पक्षावर त्यांची एक हाती पकड होती. त्यांच्या पुढे जाण्याची हिंमत कोणतेही नेते दाखवत नाहीत. अजित पवारांचे नेतृत्व धडाकेबाज आहे.
म्हणूनच ते काही प्रमाणात असंयमी मानलं जातं. प्रशासनावर मजबूत पकड ठेवणाऱ्या अजित पवार त्यांच्या पक्षातल्या नेत्यांवर पकड ठेवताना कसरत होताना दिसते. शिवाय त्यांचे इतर पक्षात वरपर्यंत मजबूत संबंध नाहीत. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांशी जेवढी जवळीक निर्माण केली आहे तेवढी जवळीक शरद पवारांचे पुतणे असूनही अजित पवारांना करता आली नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस वगळता त्यांना अन्य नेत्यांशी संकटकाळी कामी येण्यासारखे संबंध तयार करता आले नाहीत. अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा होता तेव्हा जसे मंत्र्यांवर आरोप झाले तसे आता पक्ष फूट पडल्यावरही होत आहेत. खुद्द अजित पवारांवर पूर्वी जलसंपदा खात्यातल्या घोटाळ्याचा आरोप झाला आणि आता मुंडवतल्या जमीन विक्री प्रकरणातही त्यांच्या भूमिकेवरून संशय निर्माण झालाय. स्वतःच अशा आरोपांच्या फेड्यात अडकताना अजित पवार मात्र प्रत्येक वेळी आपल्या सहकाऱ्यांचा बचाव करत होते. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनामाची मागणी जोर धरला. मुंडेंचा वाल्मिक कराडशी थेट संबंध असल्यानं प्रचंड दबाव निर्माण झाला. पण अजित पवार अनेक दिवस त्यांचा राजीनामा घेणं टाळत होते. शेवटी मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंडेंचा राजीनामा मागितल्यावर अजित पवारांना तो निर्णय मान्य करावा लागला. माणिकराव कोकाटेंनी तर एकामागून एक चुका करूनही ते त्यांच्या मागेच उभे असल्याचं दिसत होतं. कृषीमंत्री असताना कोकाटेंवर बेजबाबदारपणे वागण्याचे आरोप झाले. शेतकऱ्यांना भिकारी म्हणणं, ढेकळ्यांचा पंचनामा करायचा का असं विचारणं चर्चेत आलं. त्यांचा विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सदनिका गैरव्यवहारात नाशिकच्या न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली. पण अजित पवारांनी केवळ त्यांचं खातं बदललं. एरवी जरबसलेला नेता अशी प्रतिमा असलेले अजित पवार इथे मात्र भाग फुटला गेल्याचं बोललं गेलं. याउलट अनिल देशमुख आणि नवाब मलिकांचं उदाहरण देता येईल. शरद पवारांनी ठरवलं तर या दोघांवरची ईडी सीबीआयची कारवाई आणि कदाचित पुढची अटकही ते रोखू शकले असते, पण त्यांनी तसं होऊ दिलं नाही. या 2 मंत्र्यांच्या राजीनाम्याला फडणवीसांमधल्या विरोधी नेत्यांची आक्रमकता जितकी कारणीभूत ठरली तितकी शरद पवारांमधल्या पक्षनेत्याची कणखरकाही कारणीभूत ठरली. नेतृत्व करताना चुका करणाऱ्याला पाठीशी घालू नये, कायद्याला कायद्याचं काम करू द्यावं ही त्यांची भूमिका राहिली आहे. राष्ट्रवादीचं असं का होतंय या प्रश्नाचं उत्तर शोधताना शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातला हा फरक लक्षात घेण्यासारखा आहे. आता धनंजय मुंडे सरकारच्या बाहेर आहेत आणि माणिकराव कोकाटे आत्ता तरी बिनखात्याचे मंत्री आहेत. या दोघांच्या रूपाने सरकारच्या एकाच वर्षाच्या काळात 2 मोठ्या विकेट विरोधी पक्षाला मिळताना दिसतायत. महाविकास आघाडीच्या काळात अनिल देशमुख आणि पुढे नवाब मलिक यांच्या अशाच 2 विकेट मिळवण्याला फडणवीस आणि भाजपला 2.5 वर्ष लागली. एका अर्थाने फडणवीस आणि भाजपपेक्षा सध्याच्या विरोधी नेत्यांचा याबाबतीतला स्ट्राईक रेट जास्त असल्याचं दिसतंय. पण धनंजय मुंडेंचा वाल्मिक कराडशी असलेला संबंध उघड होता आणि माणिकराव कोकाटेंनी खोटी कागदपत्र देऊन सदनिका हडपल्याचं कोर्टात सिद्ध झालंय. म्हणजे इथे विरोधकांना विकेट मिळवण्याला फारसे कष्ट घ्यावे लागले नसल्याचं दिसतंय. म्हणजे मुंडे आणि कोकाटे यांची हिट विकेट पडली आहे असेही म्हणता येतं. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांच्या विकेट कशामुळे पडतायत आणि मंत्र्यांच्या विकेट मिळवण्यात महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट भाजपपेक्षा कशामुळे जास्त राहिला? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवाज महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.